Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर पोलिसांची राळगा शिवारात मोठी कारवाई, 50 ब्रास वाळू साठा जप्त। अहमदपूर पोलिसांनी तालुक्यातील राळगा शिवारात केलेल्या एका मोठ्या कारवाईत सुमारे 50 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून पोलिसांकडून अवैध वाळू उपशाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर पोलिसांनी तालुक्यातील राळगा शिवारात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळूसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल तानाजी आरदवाड, हनुमंत बाळू आरदवाड, बबन चपडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल मुंडे घोरपडे, टेकाम रामराव मुळे आदींचे एक विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकाने नुकताच राळगा शिवारात अचानक छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या उपसून साठवलेली अंदाजे 50 ब्रास वाळू आढळून आली। ही वाळू ट्रॅक्टर आणि इतर साधनांच्या सहाय्याने साठवण्यात आली होती। पोलिसांनी तत्काळ हा वाळू साठा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून वाळू जप्तीविषयी तहसील कार्यालयाला पत्राद्वारे उचित कार्यवाहीसाठी कळवले असून पोलीस स्टेशन डायरीला याची नोंद घेण्यात आली आहे। तसेच दररोज 2 पोलीस कर्मचारी वाळू चोरी जाऊ नये यासाठी जप्त केलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। या प्रकरणी वाळू उपसा करणारे आणि या साठेशी संबंधित व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत। या कारवाईमुळे परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अहमदपूर पोलिसांनी यापूर्वीही अवैध धंद्यावर अनेकदा कारवाई केली आहे। ही कारवाई अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। पोलिसांनी जप्त केलेली वाळू घरकुल धारकांना देणार। अहमदपूर पोलिसांनी नुकताच तालुक्यातील राळगा शिवारात 50 ब्रास अवैध साठा जप्त केला असल्याचे पत्र तहसील कार्यालयात पाठवले असून जप्त केलेला वाळू साठा घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे, असे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी सांगितले। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।